जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गड किल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 24 मार्च इसवी सन 1662 मोगल मराठा संघर्ष. 24 मार्च इसवी सन 1662 हा मोगल मराठा संघर्षाचा विक्रम जागोजागी शाहिस्तेखानाला शह देण्यासाठी मराठ्यांचा एल्गार सुरू होता. मराठी मनगट काय असते याची शाहिस्तेखानाला मजबूत प्रचिती आली होती. याच सुमारास पेणवर छापा घालून नामदार खानाला करारा झटका. यात जबरदस्त लढाईत वाघोजी तुपे जखमी तर कृष्णाजी बाबाजी धारातीर्थी पडले. मात्र मराठी राज्यात सह्याद्रीच्या डोंगर रांगात आता आपण जास्त तग धरू शकत नसल्याची मोगली सेनेला जाणीव झाली. मात्र इतके पराभव लूटपाट होऊन सुद्धा औरंगजेबाकडे मात्र खोटीनाटी पत्रे पाठवून शाहिस्तेखान विजयाच्या व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराभवाच्या खोट्या गोष्टी करत लाल महालात ऐशोआरामात लोळत होता. 24 मार्च इसवी सन 1677 दक्षिण दिग्विजय मोहीम. 24 मार्च 1677 ते एप्रिल 1677 या काळात छत्रपती शिवरायांचा आंध्र प्रदेश येथील श्री शैल्यम मल्लिकार्जुन येथे मुक्काम. छत्रपती शिवाजी महाराजांचीही श्री शैल्यम मल्लिकार्जुनावर आत्यंतिक श्रद्धा होती. या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी या देवालयाच्या विशाल गोपुरांचे बांधकाम करून दिले आणि येथील नित्यपूजेसाठी व्यवस्था केली. तसेच मंदिराच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी रक्षक पथकाचीही नियुक्ती केली. भागानगरपासून काही अंतरावर असलेल्या आणि कृष्णा नदीच्या तीरावर वसलेल्या गोपुरास श्री शिवाजी गोपूर असे नाव असून तिथे छत्रपती शिवरायांच्या हातात तलवार घेतलेले दगडातले कोरीव शिल्प उपलब्ध आहे. 24 मार्च इसवी सन 1719 रफी उज्जित यास बादशाही मिळाल्यानंतर बाळाजी विश्वनाथ पेशव्यास बादशहाकडून तारीख 13 मार्च रोजी दक्षिणेतील 6 सुभ्यांच्या चौथाई वसुलीबाबत तिन्ही फरमाने मिळाली. त्यात तंजावर, त्रिचनापल्ली, म्हैसूर या मांडलिक राजांकडूनही चौथाई वसूल करण्याचा हक्क कबूल करण्यात आला. 24 मार्चच्या फरमानाने सरदेशमुखी हक्क कबूल करण्यात आले आणि तिसऱ्या फरमानाने शाहू महाराजांकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळचे स्वराज्य कायम केले आणि बादशाच्या कैदेत असलेले शाहू महाराजांचा भाऊ मदन सिंग व आई यांची रवानगी बाळाजी विश्वनाथांबरोबर दक्षिणेत केली. बरोबर फरमाने व शाहू महाराज मंडळीस घेऊन पेशवे बाळाजी विश्वनाथांनी मार्च 1719च्या शेवटच्या आठवड्यात दिल्ली सोडली. परतीचा प्रवास या मंडळींनी राजपुतान्यावरून, जयपूरवरून सिरोंज, भेलसा आणि माळवा यातून करत हंडिया येथे नर्मदा पार केली. 24 मार्च इसवी सन 1783 पोर्तुगीज सैन्य पेडणे महालात घुसले. डिचोलीचा किल्ला हस्तगत झाल्यावर पोर्तुगीज सैन्याने साखळीचा कोट घेतला. परंतु 1 वर्षाने त्यांनी गुळेली हे गाव परत घेऊन दिनांक 2 नोव्हेंबर 1782 या दिवशी साखळीच्या कोटास वेढा घातला. कोट पडला, परंतु पोर्तुगीज सैन्याला कुमक आल्याने त्यांनी फिरून काबीज केला. पोर्तुगीज सैन्य पेडणे महालात घुसले.